नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की अशोक मामा ईश्वर काकांच्या घरी जातात आणि त्यांना म्हणतात की ओय काय झालं, कशाला मला बोलवलंस? ईश्वर काका म्हणतात, अरे बस बस, तुला आठवण करून द्यायला फोन केला होता. त्या सौदामिनी सुरूबाई आहेत ना, त्यांचा फोन आला होता. उद्यापासून तुझ्यासाठी त्यांचं काम सुरू होतंय. अशोक मामा म्हणतात की हां, डिवोर्स काउन्सिलिंग ब्युरोमधलं ना. तुला सांगतो, मी या सगळ्या गडबडीमध्ये विसरूनच गेलो. ईश्वर काका म्हणतात, आता कसली गडबड? अशोक मामा म्हणतात, अरे आमच्याकडे पाहुणे आलेत ना, म्हणजे तो किशा दादा आणि राधावहिनी. ईश्वर काका म्हणतात की तेच म्हटलं, त्यांच्या गडबडीत कामाचं टाळतोस की काय? अशोक मामा म्हणतात, टाळून कसं चालेल? अरे इकडे नोकरी शोधणं म्हणजे गवतात सुई शोधण्यासारखं आहे. अरे मिळाली तर गपचूप जातो, काय करणार? ईश्वर काका म्हणतात, हो जा जा, ऑल द बेस्ट आणि व्यवस्थित काम कर रे बाबा. अशोक मामा म्हणतात की माझं आयुष्य असं झालंय ना, सगळ्या गोष्टी एकदम अंगावरती कोसळल्यात, एखादी दरड कोसळली ना तशी. ईश्वर काका म्हणतात की सगळं म्हणजे? अशोक मामा म्हणतात, त्या सुरूबाईंकडे माझं काम सुरू, त्यात आता अनिसचं ट्रेनिंग सुरू, घरामध्ये पाहुणचार सुरू आणि तिकडे भैरवी सुरू. एकदा स्वतः थकून बंद पडेल, नाही तर दुसऱ्याला बोलून बंद पडेल. काय होणार आहे देव जाणे. तर इकडे अनिश, अमित आणि पल्लवीच्या ॲक्सिडेंटबद्दल सगळं काही ह्या दोघांना सांगतो. पुढे तो म्हणतो, हे सगळं असं झालं, माझी तुम्हा दोघांना रिक्वेस्ट आहे की प्लीज मुलांसमोर त्यांच्या आईवडिलांविषयी काही बोलू नका. संयमी मोठी आहे, तिला माहिती आहे सगळं, पण धाकल्या दोघांनाही अजून माहिती नाहीये. किशभाऊ म्हणतात, बरं बरं, चिल्लीपिल्ली कुठे आहेत? भैरवी म्हणते, इरा माझ्या आईबाबांकडे आहे आणि ईशान समर कॅम्पला गेलाय. राधावहिनी म्हणतात की इवडूशाला एवढं लांब पाठवलं, काय बाई आहे? भैरवी म्हणते, जनरली कॅम्पला मुलं एकटेच जातात, तुम्ही तर शिक्षिका आहात ना, तुम्हाला माहीतच असेल. राधावहिनी म्हणतात की हे आमच्या शाळेत अशा कॅम्प फॅमची भानगड नव्हती बाई. अनिश म्हणतो की बाय द वे, आता मी, बाबा आणि आता भैरवी आम्ही जमल तसं मुलांना सांभाळतोय. यावरती किशाभाऊ म्हणतात, अमितची बातमी आली होती कानावर, त्या टायमाला मेसेज धाडला होता अशोक भाऊजींनी, पण एवढं डिटेलमध्ये काही माहीत नव्हतं. बरं झालं सांगितलंस, तुझं कौतुक वाटून राहिलंय फक्त, आणि सुनबाईचं सुद्धा. तर राधाबाईंनी हळूच किशाभाऊंच्या कानामध्ये म्हणतात, तुम्हाला कौतुक वाटावं म्हणूनच करून राहिलेत ते. किशभाऊ पुढे राधाबाईंना इग्नोर करत म्हणतात की आम्हाला ना काही पोरं बाळ नाहीत, पोरांचं सुख कधी मिळालं नाही. राधाबाईंनी परत एकदा हळूच म्हणते की हा विषय करायची काही गरज होती का, चुप्प बसा तुम्ही. पुढे किशभाऊ भैरवीला म्हणतात की हे बघ, तुला सासूची माया मिळाली नाही ना, त्यामुळं राधा आजपासून तुझी सासू. असं म्हटल्यावरती भैरवी हळूच म्हणते की अरे देवा. राधाबाईंनी म्हणतात, काय बोललीस तू? तर किशाभाऊ पटकिनी म्हणतात, का रे वा, तरीच मी विचार करून राहिलो की या पोट्यानं एवढं घाई गडबडीत लग्न उरकलंच कसं. पण बरं झालं, केलंच ते बरं झालं. चला आता, ते काय लग्नाचे फोटो बिटो असतात ना, ते दाखवा बरं पटापटा, चला पाहू बरं. आणि आणि भैरवी यावरती थोडे घाबरतात. अनिश अडखळतच म्हणतो की फोटो, अहो फोटो ना ते ॲक्च्युली माझ्या मित्राकडे आहेत. किशाभाऊ म्हणतात, अरे असं कसं करून राहिलास तू, तुझ्याकडे काहीच नाही का, कमाल आहे. चल मागून घे त्यांच्याकडून. अनिश म्हणतो, हो हो मागवतो मी, उद्या ऑफिसमधून येतो ना तेव्हा घेऊन येतो आणि तुम्हाला दाखवतो. पुढे अनिश म्हणतो की बाय द वे, उद्यापासून बाबांना एका संस्थेत जायचंय कामाला. भैरवी म्हणते, व्हॉट? किशभाऊ म्हणतात, जाऊ दे जाऊ दे, आम्ही आहोत इकडे, सुनबाई आहेच की, आणि आमची मेहमान नवाजी करायला, हो की नाही ग सुनबाई? असं म्हटल्यावरती आता भैरवीला मात्र जाम टेन्शन येतं. त्यानंतर आता झोपायची तयारी चाललेली असते. संयमी अंगाला मॉइश्चरायझर लावत असते. तर ते राधावहिनी पाहतात आणि म्हणतात की माय हो, मेकअप चाललाय रात्रीचा, कुठे बाहेर जायचंय का तुला? संयमी म्हणते की मामी आजी, याला ना स्किन केअर रुटीन असं म्हणतात. राधावहिनी म्हणतात, आता हे काय नवीनच असतं बरं? तर संयमी त्यांना इग्नोर करत भैरवीला आवाज देत म्हणते की माऊ ऐक ना. राधावहिनी म्हणतात की हा माऊ, ओ माय, एकतर मावशी म्हण नाहीतर काकू म्हण, मधनच काय हे मऊ? संयमी म्हणते की आम्ही ना लहानपणापासून असंच बोलतो तिला. माऊ ऐक ना, आपण परत परवासारखे झोपणार आहोत का? म्हणजे आपण तिघं आतमध्ये आणि ते बाहेर. आता हे असं म्हटल्यावरती भैरवी तिला शांत करायचा प्रयत्न करत असते. तर राधाबाईंनी तिच्या बोलण्याचा थोडा विचार करतात आणि म्हणतात की अशी काऊन बरं झोपता तुम्ही, मला काही टोटल लागून नाही राहिली. भैरवी म्हणते, काही प्रॉब्लेम आहे का? राधाबाईंनी म्हणतात की हो, मोठा प्रॉब्लेम आहे, इकडे इकडे ये, असं म्हणून ते भैरवीला जवळ बोलवतात आणि म्हणतात की हे काय नवीन लग्न झालं, तुम्ही एकत्र झोपत नाही का? हे बघ, पोराला जास्त डोक्यावर चढू नकोस, नाहीतर ते ना खांद्यावर बसतात आणि कानात मुततात. संयमी हे ऐकते आणि मोठ्यानेच म्हणते की ग्रो ई. राधाबाईंनी म्हणतात की ए, इंग्लिश नको झाडू मायासमोर तू, आणि मध्ये मध्ये काऊन बोलून राहिलीस? दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये चबर करू नकोस, चुप राय आणि ते मलम लाव पाय. पुढे ते भैरवीला म्हणतात की हे पाय,
35 वर्ष नोकरी केलेली मी शिक्षिका आहे. पोराला कसं वटणीवर आणायचं ना हे मला साजरं ठाऊक आहे. भैरवी बसते आणि म्हणते की हो का, मग ठीक आहे, सांगा आता तुम्हीच मला की काय करायचं. तसंही ह्या वर्गाला हाकायची जबाबदारी घेतलीच आहे, सांगा आता मी काय करू. राधाबाईंनी म्हणतात की मला हे सांगायचं आहे की आता ठीक आहे, म्हणजे आता पाहुणे आले आहेत म्हणून अडचण होईल समजा झोपायची, पण आम्ही गेलो ना की एक काम कर, पोरांना किचनमध्ये झोपव, भाऊजी सध्या झोपतील बाहेरच आणि तुम्ही दोघं आतमध्ये झोपा. काय नवीन लग्न झालेलं असतं ना, असं बरं दिसत नाही. सगळं समजतंय ना तुला? यावरती भैरवी म्हणते की हो सगळं समजतंय. त्यानंतर आता अनिश आणि भैरवी हे दोघं जण खाली आलेले असतात. भैरवी म्हणते की यार अनिश, मला त्या मामींच्या प्रश्नांची खूप भीती वाटते रे, खरंच खूप टेन्शन आलंय मला. अनिश म्हणतो डोंट वरी, उद्या लग्नाला जाणार आहेत ते आणि मग परवा निघून जातील. भैरवी म्हणते की ओ गॉड, म्हणजे अजून 36 तास मला त्यांना झेलायचं आहे यार, मला भीती वाटते आता. अनिश म्हणतो एक काम कर ना, तू ऑफिसला जा. भैरवी म्हणते कसे जाऊ? अरे अनिश, उद्या कुणीच घरामध्ये नाहीये, बाबा चाललेत आणि तू सुद्धा नाहीये, त्यामुळं मलाच घरी थांबावं लागेल. अनिश म्हणतो अगं पण तुझंही काम सफर होतंय ना, त्याचं काय? भैरवी म्हणते डोंट वरी, मी करेल काहीतरी मॅनेज. अनिश म्हणतो अगं पण. भैरवी म्हणते एनिवे चल, आपण आता जास्त वेळ ते बोलू शकत नाहीत, परत त्या म्हणतील घराबाहेर जाऊन काय गुलुगुलू करायचं असतं. अनिश भैरवीला म्हणतो की भैरवी, मला वाटलं होतं तू म्हणशील की मला फार इरिटेट होतंय, माझ्या डोक्यात जातं हे सगळं, उद्या दिवसभर मी ऑफिसला जाऊन बसणार आहे, त्याचं काय करायचं ना ते तू बघून घे. पण नाही अगं, तू तर उलट म्हणतेस की तू घरी थांबणार आहेस. थँक्स. यावरती भैरवी त्याला एक स्माईल देते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवी आळस देतच किचनमध्ये येते. ती समोर पाहते की गॅसवर कोणीतरी पाणी भरून ठेवले. ती म्हणते अरे पाणी. पुढे ती पाहते की आजूबाजूला सगळीकडेच टोप भरून पाणी ठेवलेलं असतं. ती स्वतःशीच म्हणते की या सगळ्या भांड्यांमध्ये पाणी कोणी भरून ठेवलं. तितक्यात राधा बहिणी तिथे येतात आणि म्हणतात मी भरलं. काय आहे, तू झोपली होती ना म्हणून सगळं पाणी मी भरलं मी. भैरवी म्हणते की अहो पण कशाला? राधाबहिणी म्हणतात कशाला म्हणजे, पाणी लागत नाही का? एकतर तुमची ही एवढी मुंबई आणि केवढी गरमी, नुसतं हाय हाय होतो जीव. एवढी माणसं घरात राहतात म्हटल्यावरती पाणी लागणारच ना. धुणं धुवायला लागतं, लादी पुसायला लागतं, भांडी धुवायला लागतंच ना पाणी. भैरवी म्हणते अहो पण आपल्याकडे 24 तास पाणी येतं. आता हे ऐकल्यावरती राधाबहिणींना आश्चर्य वाटतं आणि त्या मोठ्यानेच म्हणतात काय 24 तास? भैरवी म्हणते हो. राधाबहिणी म्हणतात की म्हणजे असं कंटिन्यू पाणी? भैरवी म्हणते हो. राधाबहिणी म्हणतात म्हणजे असं सुरूच केलं की चालूच राहतं का? यावरती भैरवी मोठ्यानेच म्हणते की होय. राधाबहिणी म्हणतात की आणि हे फुकट कसं काय? भैरवी म्हणते अहो फुकट कसलं, याचं बिल भरावं लागतं. राधाबहिणी म्हणतात की हां म्हणजे बिल भरल्यावरती असं नळ चालू की टर पाणी चालूच राहतं का? भैरवी हो असं म्हणते. पुढे राधाबहिणी ह्या किशाभाऊंना आवाज देऊन बोलवून घेतात. किशाभाऊ आल्यावरती राधाबहिणी म्हणतात की अहो ऐकलं का, पोट्टी काय सांगते, इथे 24 तास पाणी असतं म्हणे. हे ऐकल्यावरती आता किशाभाऊंना पण आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात की काय सांगतेस, तरीच मी म्हटलं गावाकडची पोट्टी इकडे सगळी का बरं पळत येतात ते मुंबईला, इकडे पाणी असतं म्हणून मज्जाच आहे बाबा. राधाबाईंनी म्हणतात की ऐका, आता मला ना एक आयडिया सुचली आहे. आपण काय करू, सगळी कपडे गावावरून इकडे मागवून घेऊ. त्या कदबाकडे तुम्ही चावी दिली ना, त्यांना सांगा की तुम्ही चावीनं कुलूप उघडा आणि घरातले जे काही असतील ना कपडे, चादरी, बेडशीट, उशांचे खोळ, पडदे, सगळं काही एका टेम्पोमध्ये टाकून इकडे घेऊन या, आपण इकडे आणू आणि इकडे धुवून घेऊया कपडे. यावरती किशाभाऊ म्हणतात की हां हां सांगतो सांगतो. भैरवी पुढे येते आणि म्हणते अहो हा हा काय काय सांगताय तुम्ही, काय करताय तुम्ही हे? तर यावरती राधाबाईंनी म्हणतात की काय करताय म्हणजे, हे बघ अगं, इकडे 24 तास पाणी असतं आणि आमच्याकडे तुला माहिती का, 3 दिवसातनं अर्धा तासच फक्त एवढुसक पाणी येतं. भैरवी म्हणते हो पण आता हे जे काही एवढं पाणी भरून ठेवलेलं आहे त्याचं करायचं काय, फेकून द्यायचं का ते? राधाबहिणी म्हणतात की नाही नाही बाई, एवढं पाणी फेकून नाही द्यायचं, पाप लागतं अशाने. एक काम कर, आमची कपडे आहेत ना प्रवासातली ती सगळी तू ह्या पाण्याने धुवून टाक. असं म्हटल्यावर ती भैरवी म्हणते काय मी? राधाबहिणी म्हणतात की बघा कशी बोलून राहिली पाहुण्यांना, असं बोलतात का? भैरवी म्हणते ठीक आहे मी धुते. असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण तिथून निघून जातात. भैरवी मात्र जाम टेन्शनमध्ये असते. तिथे अनिश येतो आणि तो म्हणतो की हे बघ भैरवी, मी जरा जाऊन येतो. पुढे तो भैरवीला टेन्शनमध्ये पाहून म्हणतो की काय झालं? भैरवी म्हणते काय नाही रे, अरे त्या मामींनी सगळी कपडे काढलीत धुवायला, ते मला म्हणतात आहेत की आता सगळी कपडे आमची धुव तू. असं म्हटल्यावरती अनिशला पण टेन्शन येतं. तो म्हणतो की मी काय तुला हेल्प करू का? भैरवी म्हणते नाही नको, तू चाललायस ना ट्रेनिंगला, तू जा, मी करेल काहीतरी मॅनेज. अनिश म्हणतो आर यू शुअर? भैरवी म्हणते हो. असं म्हटल्यावरती आता अनिश तिथून निघून जातो. पुढे अनिश घाईघाईत त्याच्या ऑफिसला चाललेला असतो. समोरून अशोक मामा वॉक करून आलेले असतात. ते म्हणतात की अरे अनिश निघालास? अनिश म्हणतो हो बाबा, चाललो मी, थांबणार होतो पण आता मला जावंच लागेल.
अशोक मामा म्हणतात की नाही नाही जा, कामाला सुट्टी नाही टाकली पाहिजे. पुढे अनिश अशोक मामांच्या पाया पडतो. अशोक मामा म्हणतात की आणि परत कधी येणार आहेस तुलो? अनिश म्हणतो की 5 तासाचं ट्रेनिंग आहे, दुपारी परत लवकर येईल घरी. पुढे तो अशोक मामांना म्हणतो की बाबा ऐका ना, अहो मामींनी सगळी कपडे धुवायला काढलेलीत, त्यांच्याकडे पाणी नसतं, इकडे पाणी असतं ना म्हणून, आणि ती सगळी कपडे भैरवीला धुवायला सांगितलीत. आता मला तुम्ही सांगा, भैरवी ही सगळी कपडे धुवत बसायचीत का? अशोक मामांना पण आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात काय, सगळे कपडे धुवायला टाकले? आणि श्वेतागतच म्हणतो की हो ना, ते आता लग्न लागलं की 2 दिवसात निघून जाणार आहेत, म्हणून त्यांनी आजच सगळे कपडे धुवायला टाकलीत. आता हे सगळं भैरवीला करावं लागणार आहे. अशोक मामा म्हणतात की काळजी करू नकोस, मी आहे ना, मी पाहतो काय करायचं ते, तू जा. तर इकडे घरी भैरवी ही टेन्शनमध्येच बसलेली असते. संयमी तिथे भैरवीला आवाज देत येते आणि म्हणते की माऊ काय झालं, कसला एवढा विचार करतेस? भैरवी म्हणते की समा मला एक सांग, एखाद्याला धुण्याच्या बादलीमध्ये बुडून मारता येतं का? संयमी म्हणते अगं माऊ काय झालंय, तू काशी का बोलतीयस? भैरवी म्हणते की थांब तुला दाखवतेस. असं म्हणत ती बाथरूममध्ये जाते आणि 2 मोठ्या बादल्या धुण्याच्या बाहेर घेऊन येते आणि संयमीला दाखवत म्हणते की हे बघ, ही धुणी आज मला धुवायची आहेत सगळी. अगं समा मला लॉग इन करायचंय, मला खूप कामं आहेत गं, प्लीज आज मला तुझी हेल्प लागणार आहे. संयमी लगेच म्हणते की नाही माऊ, अगं मला सुद्धा काम आहे, मला कॉलेजमध्ये जाऊन क्लासची आज लिस्ट लागणार आहे, ती मला पाहिजे, तिकडून आले की मी लगेच तुला मदत करेन, चल जाते बाय. असं म्हणत संयमी तिथून पळ काढते. भैरवी म्हणते की जा सगळ्यांनी निघून जा, मी आता एकटी बसते इथे ह्यांची सगळ्यांची कामं करत, नॉनसेन्स कुठले. तेवढ्यात आता तिथे अशोक मामा येतात आणि गपचूप भैरवीला म्हणतात की ते दोघं जण कुठे आहेत? भैरवी म्हणते एक जण बाथरूममध्ये आणि एक आतमध्ये खोलीत. अशोक मामा म्हणतात बरं ते धुण्याच्या बादल्या दे इकडं, मी हे सगळं धुणं ईश्वरकडे जाऊन धुवून आणतो. त्याच्याकडे मोटार आहे, कपडे धुण्याची मशीन आहे, त्यामध्ये टाकली ना की सगळी स्वच्छ कपडे धुवून निघतात आणि वाळून पण निघतात. तू काळजी नको करूस, तुला हे सगळं करावं लागू नये ना म्हणून ही कपडे मी घेऊन जातो इथून. भैरवी म्हणते थँक्यू हा. अशोक मामा म्हणतात बरं आणि ऐक, हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय, उगाचच त्यांच्यासमोर काही पचकू नकोस. भैरवी म्हणते नाही नाही जा तुम्ही आता, जातो मी. असं म्हणत आता अशोक मामा त्या 2 बादल्या घेऊन गपचूप तिथून निघून जातात. तेवढ्यात इकडून राधावहिनी बाहेर येतात. त्यांना जाणवतं कोणतरी घराच्या बाहेर गेलं. भैरवी म्हणते काही नाही, तो दरवाजा लागला, हवेने लागला. राधावहिनी म्हणतात की बरं मी आतमध्ये जाऊन बसते, मला ध्यानाला बसायचे, मध्ये येऊ नकोस, त्याने डिस्टर्ब होतं. भैरवी म्हणते की हो हो. असं म्हटल्यावरती आता राधावहिनी आतमध्ये जातात. इकडे ईश्वर काकांकडे आता अशोक मामा ते बादल्या घेऊन येतात आणि म्हणतात की अरे ईश्वर ऐक ना, हे बघ हे कपडे जे आहेत ना ते तुझ्या मशीनमध्ये धुवून देणार आहे बाबा प्लीज. कसं आहे, हे सगळं भैरवीला करावं लागेल. ईश्वर काका म्हणतात बरं लगेच धुवून येतो. असं म्हणत आता ईश्वर काका त्या धुण्याच्या बादल्या आतमध्ये घेऊन जातात. तर इकडे भैरवी ही अशोक मामांची वाट पाहत बसलेली असते. थोड्या वेळात ईश्वर काका ती धुण्याची बादली घेऊन बाहेर येतात आणि अशोक मामांना म्हणतात की हे बघ अशोक, झाली ही सगळी कपडे धुवून. अशोक मामा खुश होतात आणि म्हणतात की बरोबर आता नंतर अजून घेऊन येतो बरं का. ईश्वर काका म्हणतात अरे काय तुझं हे? अशोक मामा म्हणतात आता तू बघ रे, गंमतच बघ. असं म्हणत अशोक मामा आता त्या धुण्याच्या बादल्या उचलतात आणि घाईघाईत घरी येतात. तर भैरवी इकडे आतमध्ये डोकावून पाहत असते की राधावहिनी खरंच ध्यानाला बसल्यात का. तर ह्या राधावहिनी खुर्चीवरती ध्यानाला बसलेले असतात. थोड्या वेळातच अशोक मामा तिथे येतात आणि भैरवीकडे त्या बादल्या देतात. भैरवी त्यांना परत एकदा थँक्यू असं म्हणते. अशोक मामा सुटकेचा निश्वास टाकतात. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.